नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कोल्हापूरचा अख्खा मसूर बनवणार आहोत, ज्याची चव त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते. तर इथे मी 1 वाटी मसूर घेतलेला आहे. तर तो रात्री पाण्यात भिजत ठेवला होता. जर तुम्ही पाण्यात भिजत ठेवायचं विसरला असाल तर कुकरला 1 शिटी करून घेतली तरी चालेल. तर त्यानंतर लगेच मी इथे 4 कांदे घेतलेले आहेत मोठे. तर इथे आपल्याला कांदा भरपूर वापरायचा आहे. 1 टोमॅटो, 2 इंच आलं, 1 लसणाची गड्डी आणि 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर इथे मी लगेच गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले, जिरं, कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आपल्याला आणि ते बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे मी. आता ही कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे आपला कांदा परतून झालेला आहे. यामध्ये लगेच मी बारीक टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे मला कांद्याला भाजायला 5 मिनटं लागलेली आहेत फुल गॅसवर. तर टोमॅटो पण आपल्याला मऊ झालेला आहे. आता यामध्ये इथे मी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. हे थोडंसं परतून घेऊया. मीठ टाकायचं आहे आपल्याला इथे थोडंसं, म्हणजे सगळं मिश्रण छान एकजीव होईल. तर मीठ टाकल्यावर मी 1 मिनिटभर परत परतून घेतलेलं आहे. तर कांदा टोमॅटो आपला छान भाजून झालेला आहे. यामध्ये 1 चमचा धने जिरे पूड टाकले, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा घरचा मसाला टाकलेला आहे. आता हे मिक्स करून घेऊया. जेवढं आपण हे मसाले एकजीव करून घेऊ, छान परतून घेतले तर ह्याची चव भाजीला छान येते. तरी आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आपलं हे कांदा टोमॅटो पूर्ण सॉफ्ट झालेला आहे. आता इथे आपण भिजवून घेतलेल्या मसुरा टाकायचे. हे छान मिक्स करून घ्यायचे. असं मसाल्यांमध्ये छान कोटिंग करून घ्यायचे मसुराला. तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. इथे एक झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवर अर्धा तास शिजवून घ्यायचे मसूर. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता मिक्स करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं असं पळीनं आपण ह्याला मॅश करून घेऊया. एकदम छान शिजलेला आहे मसूर. आता आपण हे झाकण ठेवून साईडला ठेवूया. तडक्याची तयारी करूया आपण. तर इथे मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे.
तर तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये लसूण टाकायचं आहे. मी लसूण इथे ठेचून घेतलेला आहे. तर लसूण ठेचून घेतल्यामुळे त्याची चव छान येते भाजीला. तर इथे मी आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत पातळ. ते पण थोडंसं, आणि मिरची पण घेतलेली आहे 2 कट करून. हिंग टाकलेलं आहे ते मी थोडंसं, आणि लाल तिखट 1 चमचा. तर आता आपण ह्या मसुरावर टाकून घेऊया तडका. मिक्स करूया इथे एकदा. आणि इथे तडक्याचे वेगवेगळे प्रकार असतात, ज्यांना जसा तडका पाहिजे तसा देऊ शकता तुम्ही. तर इथे आपला अख्खा मसूर तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.